नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा आली जवळ आणि त्यातल्या त्यात गणित भाग 2 नी लई डोक्याला ताप दिलेला आहे. टेन्शन घेऊ नका. गणित भाग 2 चा पेपर नेमका कसा असणार, कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असेल, कसं स्वरूप असणार आहे या 2026 च्या बोर्डाच्या परीक्षेचं, तर त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चा खूप महत्त्वाची आहे. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, भावांनो, बहिणींनो, ताईंनो, लक्षात घ्या, नवीन असाल चॅनलवर तुम्ही आपल्या आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना, तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटकन दाबायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी आपण समजून घेऊयात हे सगळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आणि काही महत्त्वाचे प्रश्न आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. इथे बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो प्रश्न आहे आपला, लक्षात घ्या, पहिला प्रश्न हा नेहमी लय भारी असतो. 1 नंबर असतो हा पहिला प्रश्न. या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक जो पहिला आपल्याकडे असतो त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन ऑप्शन असतात. ए मध्ये सगळे बहुपर्यायी असतात 4 प्रश्न आणि बी मध्ये 1-1 मार्काचे 4 प्रश्न. तर जो ए आहे त्याच्यामध्ये 4 बहुपर्यायी प्रश्न आहेत. तर या 4 पैकी 4 आपल्याला सोडवायचे असतात, पण सोपे प्रश्न. आणि बी मध्ये पण 4 पैकी 4 सोडवायचे असतात. असा पहिला प्रश्न आपला 8 मार्काचा असतो. तर या पहिल्यातल्या ए मधला हा पहिला प्रश्न काय दिले बघा. या प्रश्नामध्ये आता मी तुम्हाला सांगतो की जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर यांच्यामध्ये शिरोबिंदूच्या एकास एक संगतीत एबी छेद क्यूआर, बीसी छेद पीआर, सीए छेद पीक्यू, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य म्हणजे खरं विधान खालीलपैकी कुठलं? तर बघा, इथं दिलंय पीक्यूआर समरूप एबीसी. बघा, पीक्यूआर पीक्यूआर असा आलेला आहे आणि एबीसी इथून असा गेलाय. काय वाटतंय, समरूप ही संगती बरोबर आहे का नाहीये? पीक्यूआर असा असेल तर सीएबी पाहिजे बरं का. पीक्यूआर ला सीएबी अशी संगती पाहिजे ना. पुढे बघा, पीक्यूआर ला सीएबी, बघा पीक्यूआर असा गेलेला आहे बरं, असा गेलाय मस्त. आणि सीएबी पण असाच आलेला आहे, सीएबी सुद्धा असाच आलेला आहे. म्हणजे हा ऑप्शन तुमचा एकदम करेक्ट असणार आहे. अशा प्रकारे हा ऑप्शन आपल्याला ओळखावा लागेल. इथे 1 मार्क तुम्हाला मिळून जातील. पुढचा हा जो दुसरा प्रश्न याच्यामध्ये, तसं बघायला गेलं ना, याच्यामध्ये सगळे प्रश्न खूप सोपे असतात. आणि हा प्रश्न जो तुम्हाला आता दिसतोय स्क्रीनवरती, 100% या प्रकारचा प्रश्न येतो बघा. 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 5.5 आणि 3.3 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. बघा, इथं केंद्रातील अंतर काढण्यासाठी R1 अधिक R2 करायचं. बघा, 2 वर्तुळ परस्परांना बाहेरून स्पर्श करत असतील, बाह्य स्पर्शी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज, म्हणजे R1 अधिक R2. R1 किती बाबा मला दिलाय 5.5 आणि दुसरी आहे 3.3. 5 आणि 5.5 आणि 3.3 म्हणजे 8.8, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 8.8. 8.8 सेमी करेक्ट आहे. ही वर्तुळ बाह्यस्पर्शी आहेत म्हणून 8.8 आलं. इथं तुमचा एक प्रश्न बदलू शकतो. बाह्यस्पर्शीच्या ऐवजी आंतरस्पर्शी तुम्हाला येऊ शकतो. आंतरस्पर्शी अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. आंतरस्पर्शी जर 2 वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर मग केंद्राचं अंतर काय आलं असतं, 5.5 वजा 3.3. आंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी R1 वजा R2 आपण केलं असतं. 5.5 मधून 3.3 गेलं असतं तर 2.2 आलं असतं. इथं बाह्यस्पर्शीच्या ऐवजी आंतरस्पर्शी शब्द आला असताना तर तुमचं उत्तर बदललं असतं. म्हणजे इथे हा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, 100% येतो दरवर्षी. कधी कधी इथे 1 मार्काला येतो किंवा कधी कधी तुमचा प्रश्न क्रमांक 1 च्या बी मध्ये सुद्धा येतो. ओके, पण आंतरस्पर्शी किंवा बाह्यस्पर्शी येऊ शकतं आणि इथे जरा आकडे बदलू शकतात बस, पण प्रश्न हा राहणार म्हणजे राहणार. याच्यामध्ये तिसरा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे बघा. आता याच्यामध्ये एबी हा वाय अक्षाला समांतर आहे. रेख एबी वाय अक्षाला समांतर असून ए चे निर्देशक 1, 3 आहे. समजा आपल्याकडे अशा प्रकारे हा एक्स अक्ष असणार आहे आणि हा आपल्याकडे आहे वाय अक्ष. ओके, आता याच्यावर काही बिंदू जर मी घेतले, 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, इथे आपल्याकडे -1 आहे, इथे -2 आहे, इथे -3 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे -1, -2 असं असेल. मला काय सांगितलंय की एबी हा वाय अक्षाला समांतर आहे आणि ए चे निर्देशक 1, 3 आहे. 1 आणि 3 म्हणजे इथे इथे तुमचा ए बिंदू आहे आणि हा जो एबी जो आहे तो वाय अक्षाला समांतर आहे. वाय अक्षाला समांतर म्हणजे अशी उभी रेषा आहे. ठीक आहे, आता इथं मुद्दा काय माहितीये का, आपल्याला ए चे निर्देशक दिले ते 1, 3, तर बी चे निर्देशक खालीलपैकी काय असू शकतात? बघा, बी चा निर्देशक समजा मी म्हटलं बी दुसरा कुठला तरी अजून बिंदू आहे, ए व्यतिरिक्त आणखी एक बिंदू आहे. समजा जर बी इथं आला, इथं जर बी आला तर याचे निर्देशक काय, एक्स चा निर्देशक 1, वाय चे निर्देशक 2, म्हणजे इथं 1 आणि 2 येईल. समजा तो इथे असता बी, तर याचे निर्देशक काय असते, एक्स चा निर्देशक 1 आणि वाय चा निर्देशक पण 1. समजा तो इथे असता,
बी इथे असता, तर समजा बी बिंदू तुमचा इथे असता, तर एक्सचा निर्देशक 1 आणि वायचा निर्देशक -2. मग इथे लक्षात घ्यायचं बी बिंदूचा एक्स निर्देशक हा 1 असणार आहे, वाय निर्देशक बदलेल, पण एक्स निर्देशक हा नेहमी एकच असणार. कुठेही घ्या, या रेषेवरती तुम्ही कुठेही बी बिंदू घेतला तरी त्याचा एक्स निर्देशक तुम्हाला 1 दिसेल. मग इथं एक्स निर्देशक 1 या ठिकाणी आहे, डी या ठिकाणी आहे, म्हणजे तो तुमचा बी बिंदू जो आहे त्याचे निर्देशक D1-3 हे असणार आहे. एकदम सोपा प्रश्न. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो, मी तुम्हाला सांगतो. इथं प्रश्न एक्स अक्षाला समांतर ऐवजी वाय अक्षाला समांतर ऐवजी एक्स अक्षाला समांतर असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. लक्षात घ्या, एक्स अक्षाला समांतर याच्या ऐवजी वाय अक्षाला समांतर सुद्धा येऊ शकतो. त्याची पण तयारी ठेवायची. इथे बघा 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ. आता घनाच्या घनफळाचं सूत्र बघा, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ, घनाच्या घनफळाचं सूत्र काय असतं? बाजू घन, बाजूचा घन, बरोबर, बाजूचा घन. बाजू किती आहे? 10 सेमी आहे. 10चा घन, 10चा घन किती बाबा? 10चा घन आला 1000, 1000 सेंटीमीटरचा घन किंवा 1000 घन सेमी. 1000 घन सेमी कुठे आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे घनफळ काढता येऊ शकतो. इथं घनफळाच्या ऐवजी तुम्हाला असा प्रश्न येईल की बाबा 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ काढा, घनाच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढा, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. जसा प्रश्न विचारला जाईल तशी आपली तयारी असली पाहिजे. आता इथे आपण हे जे 4 प्रश्न बघितलेत, मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, या प्रश्नाची जर का तयारी करायची असेल, तुम्हाला असं वाटत असेल प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ए मध्ये मला 4 पैकी 4 मार्क मिळाले पाहिजे आणि बी मध्ये पण 4 पैकी 4 मार्क मिळाले पाहिजे, तर एकच काम करायचं, तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्या प्रश्नांवर सगळे जे काही तुमची जेवढी तुमच्या पुस्तकातली प्रकरणं आहेत, त्या सगळ्या प्रकरणातले जे सगळे संकीर्ण प्रश्नसंग्रह आहेत, त्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत त्याची तयारी आपण करणं गरजेचं आहे. त्या बहुपर्यायी प्रश्नांची तयारी जर तुम्ही केली तर तुमचा हा पहिला प्रश्न पूर्णपणे चांगल्या प्रकारे होऊन जाईल. ओके. आता दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये पण सोपं असतं. दुसऱ्या प्रश्नात जर का आपण बघितलं तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला म्हणजे सॉरी, पहिल्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न दिले जातील, 1-1 मार्काचे, 4ही सोडवायचे. बघा इथे काय, या प्रश्नात काय दिलं बघा, त्रिकोण एबीसी मध्ये बी चं माप 90 आहे, सी चं माप 30 आहे, तर मला सांगा ए चं माप 60 अंश असणार आहे. म्हणजे इथं तुम्ही 30-60-90चं प्रमेय वापरू शकताय. 30-60-90च्या प्रमेयानुसार मला एबी ची बाजू काढायची आहे. आता ही एबी जी आहे ती किती अंश कोनासमोरची बाजू आहे? 30 अंश कोनासमोरची बाजू. बघा मित्रांनो, काटकोन त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाचे कोन 30-60-90 अंशाचे असतील तर 30 कोनासमोरची जी बाजू असते एबी ती कर्णाच्या किती पट असते? 1/2 गुणिले कर्ण. 30 कोनासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण आणि 1/2 गुणिले कर्ण काय येतं बाबा? कर्ण मला दिलाय एसी, कर्ण दिलाय एसी. मग इथं मी लिहिणार 1/2 गुणिले कर्ण एसी आहे 12 बेस 12 6 सेंटीमीटर वगैरे काय आहे बाबा? 6 सेंटीमीटर माझं उत्तर आलं. तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. आणि जर समजा इथं बीसी पण विचारलं असतं तर काय केलं असतं? जर बीसी विचारलं असतं, बीसी पण विचारलं जाऊ शकतं, ते म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. 60 कोनासमोरची बाजू, बीसी काय 60 कोनासमोरची बाजू आहे, तर 60 कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आहे एसी म्हणजे 12 बे के बे बेसक 12, उत्तर आलं असतं 6 वर्गमुळात 3. मित्रांनो 30-60-90च्या प्रमेयावर आधारित प्रश्न खूप वेळा विचारला जातो. 30-60-90चं प्रमेय किंवा 45-45-90चं प्रमेय ही 2 प्रमेय समजून घ्या. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अपोलोनियसचे सिद्धांत हे प्रमेय तुम्ही समजून घ्या. ही जी काही म्हणजे या प्रमेयावर आधारित प्रश्न, तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथे बघा, इथे आपल्याकडे हा जो प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय वरील आकृतीमध्ये माप कंस mn 70 आहे. बघा हा जो mn जो माप कंस आहे त्याचं माप आपल्याला या ठिकाणी 70 अंश दिलेलं आहे. तर कोण MLN चे माप काढा, कोण MLN. आता या कोणाचे माप, हा आंतरलिखित कोण आहे, आंतरलिखित कोणाचं माप म्हणजे कोण L, त्याचं नाव शॉर्टकट मध्ये लिहितो, कोण L बरोबर 1/2 गुणिले माप कंस. या आंतरलिखित कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असतं. हा जो कंस आहे mn 1/2 गुणिले कंस mn, आंतरलिखित कोणाचे प्रमेय कंसामध्ये लिहायचं, आंतरलिखित कोणाचे प्रमेय. मी काय उत्तर सगळी सांगत नाही डिटेलमध्ये, कसं सोडवायचं ते सांगतोय. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर आपण चर्चा करतोय. मग 1/2 गुणिले माप कंस mn किती दिलाय बाबा? मला 70 दिलाय. मग इथं 70 लिहा, 2ने 70 ला भाग लावला 35 अंश माझ्याकडे उत्तर आलं. हे एकदम सोपा. इथं तुम्हाला आणखी एक जर प्रश्न विचारला तर
बघा इथे कदाचित एक उलटा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या कोणाचं माप तुम्हाला देतील 35 अंश आणि सांगितलं जाईल की बाबा या mn कंसाचं माप काढा. मग या कंसाचं माप किती असणार आहे? हा 35 तर या कंसाचं माप 70. कधी कधी असा प्रश्न विचारला जाईल, या कोणाचं माप 35 आहे तर या कंसाचं माप काढा. हा दुसरा कंस विचारला जाईल. बघा हा जो कंस आहे ना, हा mn mln या कंसाचं माप काढा. अरे या कंसाचं कसं काय काढणार बाबा मी? माझा संबंध तर या कंसाशी रिलेटेड आहे. या मोठ्या कंसाचं माप कसं काढणार? तर लक्षात घ्या, या कंसाचं माप तुमच्या 70 आलं, हाती 35 आहे, या कंसाचं माप 70 आलं. याचं 70 असेल तर या पलीकडच्या मोठ्या वर्तुळ कंसाचं माप काय असणार आहे? विशाल वर्तुळ कंसाचं माप काय असणार आहे? 360 वजा हे 70 करायचे. 360 वजा लघु कंसाचं माप, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. इथे बघा, तुम्हाला हा जो प्रश्न आहे ना, किमती काढा, डायरेक्ट सूत्रावर आधारित आहे. हा जो तिसरा प्रश्न आहे ना, साइन थीटा गुणिले कॉस थीटा बरोबर काय आलं बाबा? 1. किंमत काढा. साइन थीटा बरोबर कॉस थीटा 1. आपल्याकडे सूत्र आहे साइन थीटा बरोबर कॉस थीटा बरोबर 1 असतं. इथे तुम्हाला सगळी सूत्र लक्षात घ्या. सेक थीटा गुणिले कोसेक साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1 असतं. त्याचबरोबर सेक थीटा गुणिले कॉस थीटा 1 असतं. टॅन थीटा गुणिले कॉट थीटा 1 असतं. ही सुद्धा येऊ शकतात. किंवा थेट सूत्रांवर आधारित गणित तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर काय? तर सेक वर्ग थीटा. 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर काय? तर कोसेक वर्ग थीटा. अशी सूत्रांवर आधारित प्रश्न तुम्हाला त्रिकोणमितीचे इथे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्रिकोणमितीची सगळी सूत्र तुम्ही नीट समजून घेतली पाहिजे, सगळी सूत्र पाठ केली पाहिजे, कारण त्या सूत्रांवर आधारित थेट प्रश्न आपल्याला विचारले जातात. ओके, इथे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे, कंसाची लांबी 10 सेमी आहे, तर त्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. बघा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मी डायरेक्ट सूत्र लिहितो, कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 गुणिले त्रिज्या भागिले 2. आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायची दोन सूत्र. एक आहे थीटाचे 360 गुणिले पाय आर चा वर्ग आणि दुसरा आहे कंसाची लांबी गुणिले आर छेद 2. मग आता इथं कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2 का लिहिलं? कारण मला वर्तुळाची त्रिज्या आणि कंसाची लांबी दिले. कंसाची लांबी दिले 10 गुणिले त्रिज्या दिले 4 भागिले 2 बे के बे बे दुने 4. 10 गुणिले 2 झाले 20 20 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे 20 चौसेमी. हे काय झालं? वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. जर इथं थीटा दिला असता आणि त्रिज्या दिली असती तर मी ते दुसरं सूत्र वापरलं असतं, जे आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. मित्रांनो लक्षात घ्या, दोघांपैकी कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे या सूत्राचा वापर करून किंवा या सूत्राचा वापर करून दोघांवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा वर्तुळ कंसाची लांबी काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. थीटा दिला जाऊ शकतो, त्रिज्या दिली जाऊ शकते आणि कंसाची लांबी काढा. वर्तुळ कंसाची लांबी काढायचं सूत्र काय? थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर हे एक वर्तुळ कंसाची लांबी काढायचं सूत्र आहे. 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा, थीटा आणि त्रिज्या दिली असता. दुसरं सूत्र वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा, त्रिज्या आणि कंसाची लांबी दिली असता. आणि तिसरं कंसाची लांबी काढा, थीटा आणि त्रिज्या दिली असता. असे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, 3 प्रकारचे. तर इथे हे 4 प्रश्न झाले, तुमच्या लक्षात आलं. आता आपण जाऊयात प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे. बघा मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे हा खूप सोपा असतो, कारण याच्यामध्ये कसं आहे, दुसऱ्यातला जो ए आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न असतात. दुसऱ्यातला ए आणि दुसऱ्यातला बी. ए मध्ये 4 मार्क, बी 8 मार्क. ए मध्ये काय असतात? सगळे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न. तिथे तुम्हाला 3 पैकी कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि इथे तुम्हाला 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. तर आता आपण ए वर चर्चा करू, ज्याच्यामध्ये फक्त ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करायची आहे. तर बघा इथे आपल्याकडे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला एक दिसते, तर ही आपण पूर्ण करूयात पटकन. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय बाबा? बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे की इथे आपल्याला एस टी क्यू बरोबर 1/2 माप कंस एस क्यू अधिक माप कंस पी आर हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कृती करायची आहे. तर या ठिकाणी बघा एस टी क्यू बरोबर काय असतं? एस टी क्यू या कोणाचं माप? आता एस टी क्यू बघा, आता हा एक त्रिकोण बघा, समजून घ्या. या त्रिकोणाचा जर तुम्ही विचार केला तर हा जो एस टी क्यू आहे, एस टी क्यू हा बाहेरचा कोन, या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. तर एक त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा प्रमेय मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही 9वीला बघितलं होतं. समजा ए बी आणि सी आणि त्याच्यामध्ये हा कोन आहे एसीडी. बघा कोन एसीडी, या एसीडीचं माप काय? हा एसीडी वर्तुळाचा बाह्य कोन आहे आणि या बाह्य कोनाचं माप त्याच्या दुरस्थ अंतर कोनाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे या कोनाचं माप एक्स आहे, याचं वाय आहे आणि याचं झेड आहे ना, तर या बाहेरच्या एसीडीचं माप आहे ना, कोन एक्स अधिक वाय इतकं असतं, या दोघांच्या बेरजे इतकं असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आपल्या की बाबा इथे या कोन एस टी क्यू चं माप आहे ना, ते हा पी आणि एस या दोघांच्या बेरजे इतकं असणार आहे. पी म्हणजे काय बाबा? पी चं माप एस पी क्यू
आणि एसपीक्यू अधिक या एसचं नाव पीएसआर, म्हणजे इथं तुमच्याकडे आलं पाहिजे कोण, पीएसआर हे आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण थोडंसं वरती जाऊयात किंवा याला जरा छोटं करू, कारण छोटं केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. ओके, कारण मला लिहायला जागा मग पुरणार नाहीये छोटं जर नाही. अजून जरा एक मिनिट. हा बघा या ठिकाणी, हा आता इथे बघा, इथे तुम्हाला माहिती आहे इथे काय असणार आहे, या ठिकाणी पी एस आणि आर असणार आहे. इथं आपल्याकडे काय असणार, कोण, पी एस आणि आर. ओके, आता या ठिकाणी आणखी एक छोटी गोष्ट लक्षात घ्या. आता बघा एसटीक्यू बरोबर एसपीक्यू म्हणजे काय बघा, एसपीक्यू याचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म आलं. या कंसाचं माप काय, एस क्यू, 1/2 एस क्यू, कारण आंतरलिखित कोणाचं प्रमेय. त्याचप्रमाणे इथं हा जो माझ्याकडे कोण आहे या कोणाचं माप या पी आरच्या निम्म आलंय. मग 1/2 गुणिले कंस पी आर, 1/2 गुणिले कंस पी आर इथं या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे. आता या दोघांमधून 1/2 कॉमन आला, मग इथं 1/2 बाहेर, इथं फक्त राहिला कंस एस क्यू आणि इथं फक्त राहिला कंस पी आर. मी एस क्यू पी आर लिहिलं, तुम्ही फक्त कंस एस क्यू कंस पी आर लिहा. अशा प्रकारचे मित्रांनो काही प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. खूप सोपा प्रश्न असतो. आता इथे पण बघा, हा एक प्रश्न जर तुम्ही बघितला तर या प्रश्नामध्ये पण आपल्याला काय दिलंय की सेक थिटा बरोबर 725 दिलंय. तर याच्यावरून मला टॅन थिटाची किंमत काढायची आहे. बरोबर, इथं सूत्र ऑलरेडी दिलेलं आहे इथं लिहून, याच्यामध्ये फक्त किमती टाकून बॉक्स आपल्याला भरायचे. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा इथं काय, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा हे आपलं सूत्र. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. सेकची किंमत 25/7, म्हणजे इथं तुमच्याकडे आलं पाहिजे 25/7 वर्ग. झालं. आता टॅन वर्ग थिटा बरोबर 25चा वर्ग 625, 7चा वर्ग 49, 1 अधिक ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा. इथं इथं तिरकस गुणाकार केलं, 625 गुणिले 1 625, 49 गुणिले 1 49 भागिले 49. 625 मधून 49 गेले, किती राहिले बाबा, 576. टॅन वर्ग थिटा बरोबर 576 भागिले 49. मग टॅन थिटा बरोबर किती, 576चा वर्गमूळ 24, 49चा 7. तर असा एक सोपा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या प्रकारचा प्रश्न 100% विचारला जाईल. कधी कधी ऍक्टिव्हिटी बेस किंवा कधी कधी असा प्रश्न विचारला जाईल, साइन वर्ग थिटा बरोबर 24/7, तर कॉस वर्ग साइन थिटा बरोबर 24/7, साइन थिटा बरोबर 24/7, तर कॉस थिटा काढा. असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर कुठल्याही एका गुणोत्तराची किंमत दिली जाऊ शकते आणि दुसऱ्या गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितलं जाऊ शकतं. तर इथं हा दुसरा प्रश्न आहे. या दुसऱ्या प्रश्नानंतर इथे बघा एक तिसरा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी दिले आणि लंब उंची 6 दिले. तर शंकूचं घनफळ काढण्यासाठी तुम्हाला कृती पूर्ण करा. आता घनफळ काढायचंय, त्रिज्या 7 आणि उंची 6 आहे. आता घनफळ काढायचं, बघा हे घनफळाचं सूत्र आहे. शंकूच्या घनफळाचं सूत्र इथं लिहायचं, 1/3 पाय आर वर्ग एच. बरोबर. आता इथं आर ची किंमत किती दिले, 7 दिले. 1/3 गुणिले पायची किंमत 22/7. आरचा वर्ग, आरचा वर्ग म्हणजे किती, 7चा वर्ग, इथं 49 करा. आता 7 एके 7 आणि 7 7 49. मग काय राहिलं बाबा, 1/3 आपल्या जागेवर, 22/7. अरे बापरे, इथं काय लिहिलं बाबा, चला 7चा वर्ग लिहू. आपण असं करत होतो, चला इथं 7चा वर्ग लिहू. ओके, आणि 7चा वर्ग इथं 49 लिहू. चला ओके. आता इथे बघा 7 एके 7, 7 7 49, 3 एके 3, 3 दुने 6, 22 7 किती बाबा, 154, आणि 154 गुणिले 2 केलं की तुमच्याकडे आलं 308. म्हणजे इथं आपल्याकडे काय आलं पाहिजे, 308 आलं पाहिजे. म्हणजे इथं लिहा 7चा वर्ग, इथं लिहा 49 आणि इथं लिहा 308. विषय संपला. आणि तिकडे सूत्र लिहा त्या बॉक्समध्ये. म्हणजे इथं हा प्रश्न ऍक्टिव्हिटी बेसच्या ऐवजी कधी कधी थेट तुम्हाला 2 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, महत्वमापन जे प्रकरण आहे ना, त्याच्यातली सगळी सूत्र नीट पाठ करा, कारण प्रत्येक सूत्रावर आधारित तुम्हाला गणित विचारलं जाऊ शकतं. ओके, आता पुढे जाऊ आपण, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक घोट जरा पाण्याचा घेऊ. इथे बघा, इथे एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो बी आहे, त्याच्यात 5 प्रश्न असतात. या 5 पैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे, तर सोपे असतात. जसं पहिला एक प्रश्न दिलाय की पी केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला एम बिंदूतून स्पर्शिका काढा. आता इथं स्पर्शिका काढा तुम्हाला येते, मी काय काढून दाखवत नाही, तर ती काढू शकताय तुम्ही. आता इथे पण 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. इथं 3 प्रकारचे प्रश्न. वर्तुळाला स्पर्शिका काढा, असा एक साधा प्रश्न. वर्तुळाला केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा, असाही प्रश्न येईल, तर केंद्राचा वापर करून काढायचे. वर्तुळाला केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा, असा प्रश्न आला तर केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढायची, असे प्रश्न येऊ शकतात. आता हा प्रश्न जर तुम्ही बघितला, हा कोण दुभाजकाच्या प्रमेयावर आधारित. असे जर 2 डोळे दिसले, तेरे मस्त मस्त डोले, असे जर का 2 डोळे दिसले, तर समजायचं इथं कोण दुभाजकाचं प्रमेय आहे. मग इथं एक वाक्य लिहायचं,
त्रिकोण पी आर क्यू मध्ये रेख आर एस हा कोण आर चा दुभाजक आहे. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं, पी क्यू. बघा ह्या पी क्यू चे दोन भाग झालेले आहेत. मग पी क्यू पीएस छेद पी क्यू, पीएस छेद पी क्यू असं सूत्र तयार होईल. बरं पीएस छेद एस क्यू, सॉरी पीएस छेद एस क्यू. काय करायचं, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कसं सूत्र तयार होतं, या कोण दुभाजकाने ज्या एका बाजूचे दोन भाग केले त्यांचं गुणोत्तर म्हणजे पीएस छेद एस क्यू हे इतर दोन बाजूंच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग उरलेल्या दोन बाजू पी आर छेद आर क्यू, इथं लिहायचं पी आर छेद आर क्यू. आता याच्यामध्ये किमती टाकल्या की तुमचं उत्तर आलं. पीएस काय दिले बाबा, पीएस मला दिलेले, पीएस मला दिले 12 छेद एस क्यू काय आपल्याला काढायचे, एस क्यू आपल्या जागेवर. पी आर किती दिले बाबा, पी आर दिले 15 आणि भागिले इथं आपल्याला दिले पी क्यू दिले 20. झालं. 15 आणि 20 पाचाच्या पाड्यात येतात. इथे लिहा 12 भागिले एस क्यू बरोबर 5 त्रिक 15 5 चोक 20 3/4 आला आपल्याकडं. आता तिरकस गुणाकार करा या ठिकाणी. 3 गुणिले एस क्यू 3 एस क्यू बरोबर 12 चोक 48 झाले. एस क्यू आपल्या जागेवर 48 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडे आले भागिले एस क्यू बरोबर 48 ला 3 भाग लावला 16 कारण 16 त्रिक 48. एकदम सोपं आहे. आकृती वरून सूत्र तयार करायचं, सूत्रात किमती टाकायच्या. इथे तुम्हाला मी आणखी 2 प्रश्न सांगतो. इथे तुम्हाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या आकृतीवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारची आकृती असते आणि 3 समांतर रेषा ज्या असतात आणि त्यांची छेदिका या कन्सेप्टवर आधारित सुद्धा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे गुणधर्म सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. ठीक आहे. आता आपण याच्यातला तिसरा एक प्रश्न आहे. एका गोलाचा व्यास दिला आपल्याला. बघा एक गोल आहे, त्या गोलाचा व्यास 14 सेमी आहे, तर वक्र पृष्ठफळ काढा. बघा गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ सूत्र माहिती पाहिजे. एक लक्षात घ्या, ते काय असतं गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग. बघा गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे एकूण पृष्ठफळ किंवा गोलाचे पृष्ठफळ काही विचारलं तरी ते 4 पाय आर वर्ग असतं. आता 4 तर आपल्या जागेवरच आहे, पायची किंमत 22/7 आहे आणि आर चा वर्ग व्यास 14 आहे म्हणजे त्रिज्या 7 आहे. 7चा वर्ग 7 गुणिले 7 आहे. 7 7 गेले, हम 7 7 आहे. आता बघा 22 चोक 88, 88 गुणिले 7 केले की 616 सेंटीमीटरचा वर्ग हे झालं वक्र पृष्ठफळ. झाला, संपला विषय, संपला. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके, हा झाला. तर इथं तुम्हाला सांगतो गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा किंवा अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढा, गोलाचे घनफळ काढा, अर्धगोलाचे घनफळ काढा, अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काढा. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात 10 मिनिटात. आता इथे बघा पुढचा एक प्रश्न आहे. हा मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी या प्रकारचा येतो. हा भूमिती मध्याचा गुणधर्म आहे. याच्यामध्ये मला काय करायचंय, क्यूएन काढायचे मित्रांनो. क्यूएन कशी काढायची, साधी साधी गोष्ट आहे. जर काटकोन त्रिकोणात कर्णावर जर लंब टाकला जातो त्यावेळेस तिथं तुमचं जे सूत्र तयार होतं ते सूत्र तयार होतं तुमच्या भूमिती मध्याचं. तर त्या भूमिती मध्याच्या सूत्रानुसार हा जो लंब टाकलाय क्यूएन, त्या क्यूएनचा वर्ग बरोबर पीएन गुणिले एनआर. काय करायचं, पीएन गुणिले एनआर करायचं. पीएन किती दिले, 9 गुणिले एनआर 16, 9 गुणिले 16, 16 9 आले 144. म्हणजे क्यूएनचा वर्ग जर 144 असेल तर क्यूएन बरोबर 144चा वर्गमूळ 12. तर इथं असा हा प्रश्न आपल्याला एखादा विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाच्या तयारीत आपल्याला राहायचंय. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आकृती बदलेल. आकृती तुम्हाला कधी कधी अशी पण दिली जाईल बाबा, अशी दिली आकृती. समजा इथं काटकोन दिला, इथं लंब दिला, पी दिला, क्यू दिला, आर दिला, एस दिला. मग इथं क्यूएस वर्ग बरोबर पीएस गुणिले एस आर. तर इथं आकृतीवरून तुम्हाला सूत्र तयार करता आलं पाहिजे, बाकी काय नाही. यानंतर हा पुढचा एक प्रश्न या ठिकाणी मला दिसतोय, तिसरा हा प्रश्न बघा. हा बघा 5वा प्रश्न. या 5व्या प्रश्नात चढ काढायला मला प्रश्न विचारलाय. बघा चढ काढायचा आपल्याला. काय करायचं, चढ काढायचा. तर यामध्ये समजा ए चे निर्देशक x1 y1 आहे आणि बी चे x2 आणि y2 आहे. मित्रांनो चढ काढा हा प्रश्न लक्षात घ्या. चढ काढायची 2 सूत्र आहेत. थिटा दिला असता टॅन थिटा हे सूत्र, आणि जर मला इथं चढ काढायचा आहे एबीचा चढ, एबीचा चढ काढायचं सूत्र y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. 2 बिंदू दिल्यावर हे सूत्र y2 वजा y1, y2 7 y1 3, 7 वजा 3, x2 वजा x1, x2 5 x1 3, 5 वजा 3, 7तून 3 गेले 4, 5तून 3 गेले 2, बे के बे, बे 2 4. म्हणजे इथं एबीचा चढ 2 आला. इथं बघा हे 2 बिंदू दिल्यावरती 3-4 प्रकारचे प्रश्न. पहिली गोष्ट एबीचा चढ काढा असा एक प्रश्न येऊ शकतो, किंवा ए आणि बी या 2 बिंदूंमधलं अंतर काढा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चढ काढा, अंतर काढा असाही प्रश्न येतो. त्याचबरोबर दिलेले 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही असा प्रश्न सुद्धा आपल्याला येतो. तेव्हा तुम्हाला चढ काढायची गरज पडते. 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
किंवा याच्यामध्ये असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ए 3 देतील, 3 3 देतील, इथं 5 आणि 7च्या ऐवजी इथं के देतील आणि याचा चढ 2 आहे, एबीचा चढ 2 आहे, तर के ची किंमत काढा, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. ओके. किंवा या दोन बिंदूंमधलं अंतर 2 आहे, तर के ची किंमत काढा, असाही प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. या प्रश्नाच्या पण तयारीत राहायचे. आता इथं कृती करायची आपल्याला, कृती करून आकृती आपल्याला इथं कृती पूर्ण करायची. आता प्रश्न क्रमांक 3 जो आहे, तिसऱ्यातला आहे. आता पहिला, आता बघा लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक पहिला आपण जो बघितलाय, जे आतापर्यंत बघितलं, प्रश्न क्रमांक पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी होता. प्रश्न क्रमांक दुसरा, त्या दुसऱ्यामध्ये काय होतं, दुसऱ्यामध्ये पण ए आणि बी होता. पहिल्यातला ए 4 मार्काला, बी 4 मार्काला, दुसऱ्यातला ए 4 मार्काला, बी 8 मार्काला, टोटल इथं मित्रांनो 20 मार्क होतात. प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा मिळून तुमचे 20 मार्क होतात. इथे तुम्हाला 20 पैकी 20 पडू शकतात. ज्या विद्यार्थ्याला इथे 20 पैकी 20 मार्क पाडायचे, त्यांनी फक्त एकच काम करायचं, की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या कुठल्याही 4-5 प्रश्नपत्रिका जरी तुम्ही सोडवल्या, तरी तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क मिळतील. ज्या मुलाचा अभ्यास 0 झालाय, त्यांनी सुद्धा नुसत्या 4-5 प्रश्नपत्रिका सोडवल्या, तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 जो आहे, हा बघा, हा प्रश्न तुम्हाला, हा जो प्रश्न दिसतोय, हा प्रश्न तुमचा 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका या प्रमेयावर आधारित आहे. तर इथे एक सूत्र तयार झालं पाहिजे, एसी छेद सीई आणि बीडी छेद डीएफ. एसी छेद सीई आणि बीडी छेद डीएफ. बघा, एसी छेद सीई आणि बीडी छेद डीएफ, एसी छेद सीई बीडी छेद डीएफ. तर इथं आपण डायरेक्ट लिहू एसी छेद सीई बीडी छेद डीएफ, असं सूत्र मी जरा इथं लक्षात ठेवतो. एसी छेद सीई आणि बीडी छेद डीएफ असं सूत्र, 3 समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म. याच्यात किमती टाकायच्या. बाबा मला एसी 12 दिले, सीई दिलेली आहे 9, त्याच्यानंतर आपल्याला बीडी बरोबर दिले 8, तर डीएफ काढा. तिरकस गुणाकार. बघा, डीएफ बरोबर 8 गुणिले 9 आणि भागिले 12. 8 9 72, 8 9 72 भागिले 12 आणि 12 72, उत्तर इथं आलं पाहिजे 6. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. हा सोपा प्रश्न, हा कधी कधी 2 मार्काला पण विचारला जातो. आता इथे बघा, इथे आता या कृती वगैरे तुम्ही पूर्ण करा. हा प्रश्न, हे बाकीचे सगळे प्रश्न आता तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सोडून देत नाही, कारण वेळ जाईल. पण नेमकं तुम्हाला सांगतो, इथे बघा, प्रश्न क्रमांक 3 ए मध्ये जर तुम्ही बघितलं, तर या 3 ए मध्ये तुम्हाला कृती करायची असते. 2 पैकी 1 कृती तुम्हाला पूर्ण करायची. इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात 100%. आणि प्रश्न क्रमांक 3 बी हा एकदम स्पेशल आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 3 बी मध्ये एक तुम्हाला 100% सिद्धता विचारली जाईल, प्रमेय विचारलं जाईल. एक प्रमेय आणि एक आकृती, एक प्रमेय आणि एक आकृती साधारणतः आपल्याला विचारली जाऊ शकते. लक्षात घ्या, तुम्हाला या प्रश्नामध्ये फक्त 2च प्रश्न सोडवायचे. 3 बी मध्ये 2च सोडवायचे. मग 2 सोडवायचे, तर मग 2 प्रकारच्या प्रश्नांची जास्त तयारी करा. ज्या मुलाचा अभ्यास काहीच न झाला, त्या भावाने काय करायचं, फक्त सगळी 7-8 जी महत्वाची प्रमेय आहेत ती त्यांनी करायची. ती प्रमेय झाल्यानंतर सगळ्या आकृत्या करा. हे 2 गोष्टी केल्या ना, 3 आणि 3 6 मार्क फिक्स. ओके. बघा, इथं हा प्रश्न आहे, इथं आकृती आहे, संपला विषय. आणि इथं बघा, दिलेले बिंदू एक रेषे आहेत की नाही, हा प्रश्न बघा एकदम सोपा आहे. हा प्रश्न पण इथं विचारलाय. आणि इथे पण हा एक प्रश्न आहे. हे 4 पैकी तुम्हाला साधारणतः 2च प्रश्न सोडवायचे असतात. एकदम सोपा असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बरं का, प्रश्न 4 जो आहे, इथे जरा गडबड होऊ शकते. 4थ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे. त्याच्यामध्ये एक पहिल्या प्रकरणातला असू शकतो प्रश्न. ओके. त्याचबरोबर एखादी आकृती असू शकते. तर मित्रांनो, आकृती जी आहे ना, त्या आकृतीची थोडीशी तयारी करा या ठिकाणी, आकृतीची. तर आकृत्या काढण्याची तयारी करा, कारण आकृती एखादी तुम्हाला 4 मार्काला येऊ शकते. त्याचबरोबर इथं त्रिकोणमितीमधलं एखादं शाब्दिक गणित येतं आणि महत्वमापन प्रकरणामधलं सुद्धा एखादं गणित आपल्याला इथे येऊ शकतं. बरोबर. आणि हा शेवटचा जो 3रा प्रश्न आहे आपल्याकडं, या 3ऱ्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर या 3ऱ्या प्रश्नामध्ये बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न येतात की जे पुस्तकामध्ये नसतात. पण जर तुमच्या सगळ्या संकल्पना, सूत्र, गुणधर्म नीट पाठ असेल, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आरामात लिहू शकताय. ओके. तर बघा, आजच्या या चर्चेमध्ये इथं थांबूयात. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचे बटन दाबा. आणि जर तुम्हाला गणित भाग 2च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि इतर सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील, इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर बाय मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. धन्यवाद.